ऊस दरासाठी स्वाभिमानीचा ठिय्या, झंडेश्वर शुगर मिलला 2 दिवसांचा अल्टिमेटम, राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा। चिमणगाव तालुका कोरेगाव येथील झंडेश्वर शुगर मिलने सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलेल्या साखर कारखानदारांच्या बैठकीत समाधानकारक ऊस दर जाहीर करावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आज ते दुपारी देण्यात आला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने झंडेश्वर शुगर मिलने ऊसाचा दर प्रति 3,751 रुपये त्वरित जाहीर करावा या मागणीसाठी आज सकाळी 11 वाजता सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर चिमणगाव येथे झंडेश्वरसह अन्य साखर कारखान्यांची ऊस वाहतूक रोको आंदोलन जाहीर केले होते। त्यानुसार तेथे सकाळी 10 वाजल्यापासून कोरेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। दुपारी 12:30 वाजता संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव, जिल्हाध्यक्ष राजू शेळके, तालुकाध्यक्ष जीवन शिर्के आदी पदाधिकारी व शेतकरी जमा झाले। त्यावेळी झंडेश्वर कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक संदीप सावंत, शेती अधिकारी सुजय पवार, श्री धोपटे यांच्यासह इतर अधिकारी हजर झाले। दोन्ही बाजूने चर्चा सुरू झाली। संघटनेने ऊस दर जाहीर करावा, अन्यथा वाहने अडवून धरू अशी भूमिका मांडली। त्यावर श्री सावंत यांनी येत्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी कारखानदारांची बैठक बोलावली आहे, तोपर्यंत थांबा असे सांगितले। भर रस्त्यावर चर्चा नको, आपण कारखान्यात जाऊन या विषयावर चर्चा करून योग्य निर्णय घेऊ अशी भूमिका संघटनेने घेतली आणि सर्वांनी घोषणा देत मोर्चा कारखान्याकडे वळविला। कारखान्याच्या प्रवेशद्वारावर संघटनेचे नेते, कार्यकर्ते, ऊस उत्पादकांनी ठिय्या मांडला। यावेळी गव्हाणीत उड्या घेण्याचा इशाराही दिला। मात्र पोलीस निरीक्षक श्री बल्लाळ यांनी आंदोलकांची समजूत काढली। यावेळी दराबाबत लेखी देण्याची मागणीही कार्यकर्त्यांनी केली, मात्र लेखी देण्यास श्री सावंत यांनी नकार दिल्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण झाले। यावेळी स्वाभिमानीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुन साळुंके, तानाजी देशमुख, खटाव तालुकाध्यक्ष दत्तू घारगे, कराड उत्तरचे अध्यक्ष प्रमोद जगदाळे, विश्वासराव चव्हाण, सूर्यकांत भुजबळ, सुभाष जाधव, विजय झांजुर्णे, सागर गोडसे, दत्तात्रय साळुंके, पंडित झांजुर्णे, संकेत साळुंके, उत्तम शिर्के, राजेंद्र निकम, अशोक झांजुर्णे, श्रीकांत गोरे, प्रवीण शिर्के, मनोज झांजुर्णे, राकेश झांजुर्णे, विलास मोरे, शरद खाडे, राजू घाडगे, सुनील पाटील, प्रशांत जाधव, विजय जगदाळे, ज्योतिराम झांजुर्णे आदी उपस्थित होते। पोलीस निरीक्षक श्री बल्लाळ यांनी प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांना मोबाईलवरून आंदोलनाची माहिती दिली। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधून तेथून जिल्हाध्यक्ष श्री शेळके यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून सोमवारच्या बैठकीचे निमंत्रण पाठवले। पत्र मिळाल्यानंतर संघटनेच्या अनिल पवार यांनी राजू शेट्टी यांच्याशी मोबाईलवरून संवाद साधून बैठकीपर्यंत आंदोलन स्थगित करतो, समाधानकारक ऊस दर जाहीर केला नाही तर आंदोलन उभे केले जाईल असे सांगितले। त्या आंदोलनाचे नेतृत्व करण्याचे श्री शेट्टी यांनी मान्य केले। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संध्या खटावकर उपस्थित होत्या। तुम्हाला योग्य वाटते का? तुम्हाला योग्य वाटते का? तुम्हाला योग्य वाटते का? आपण आधी ऐका, नुसते कोण शेतकऱ्या 1 तारखेला कणसे साहेबांना वगैरे विचारा बरं का द्यायची बी गरज नाही। जो काही शुगर केनचा बायलॉज आहे का नाही त्याच्याप्रमाणे तुम्ही करा ना। तुम्ही बेकायदेशीर वागता का नाही आणि लॉ अँड ऑर्डर कुणाची आहे? तुम्ही खराब करता लॉ अँड ऑर्डर। लॉ अँड ऑर्डर खराब करायचे परत तुमचे विश्वस्त कायदे मंडळावर प्रतिनिधी आहेत, त्या माणसाने जर त्या महाराष्ट्र राज्याचे कायदे पाळायचे नाहीत, पाळणार कोण? बनवता कशाला? राजीनामा घ्या त्यांचा। विश्वस्त मंडळातलं कायदे मंडळ व्हायचं ना प्रतिनिधी। माननीय उपमुख्यमंत्री म्हणून आज कारखान्याचे आहे, त्यांनी कायदा नाही पाळायचा, तुम्ही तयार आहे का नाही सांगा मला की 15 दिवस अगोदर दर जाहीर केल्याशिवाय तुम्ही कारखाना चालूच करायचा नाही आणि त्या लिडिंगच्या 2 दैनिकामध्ये जाहीर प्रसिद्ध करायचे। तुम्ही दाखवा पुरावा आम्हाला जाहीर केला। दरवर्षी तेच परत म्हणायचं तुम्ही बेकायदेशीर वागायचं। कुठलं कायदेशीर आहे तुमचं? दाखवा मला। बरं, परवाना न घेता 3 दिवस तुम्ही कारखाना चालू केला आहे। गणशे साहेब आणि मला वाटतं शिरसागर होते ना, आम्ही त्याला विनंती केली होती हे चुकीचं करताय तुम्ही, करायचं असेल तर जाहीर करा।
जिल्ह्यात आता 2 कारखान्यांनी कृष्णा आणि 3 कारखाने जाहीर केले, 4 कारखाने जाहीर केले. तुमचं क्रेशिंग क्षमता, तुमचा एकूण जो नाही मीटिंग जाऊ द्या बघा. गेल्या वर्षीचे पैसे ₹1.25 कोटी आमचे कलेक्टर करून देणार आहेत का पैसे? तुम्ही उद्या दिलेला शब्द नाही पाळला, कलेक्टर देणार का पैसे? आतापर्यंत नाही ना. कोल्हापूरला कलेक्टर ऑफिसमध्ये बरं का सांगलीला मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये मागं पुढं चर्चा झालेली नाही. शेवटी कारखानदारांनी आपली भूमिका घेत कारखानदारांनी आपल्या भूमिका घेत दर जाहीर केले. फक्त साहेब आता काय आहे, तुम्ही आताच्या पुढचं बोला. जिल्हाधिकारी महाराष्ट्र शासन ह्याचं कुणाचं नाव सांगा. आम्ही महाराष्ट्र शासनाचा कायदा सांगितला की तुम्ही म्हणताय की तो नाही, आणि तुम्ही म्हणताय जिल्हाधिकारी. मिटिंग कशी काय आहे, तुम्ही मिटिंग म्हणताय, मिटिंगची वाट बघत बसला का आतापर्यंत गाळ करायला? तोपर्यंत थांबवा ना. थांबवा मिटिंग सोमवारी. शेतकऱ्यांनाच आहेत का? कारखान्याने नियम पायदळी तुडवलेलं चालतंय का? काळं परवाना नाही. आम्ही 17 तारखेपर्यंत आज 20 दिवस झालं कारखाना तुम्ही सुरू केलाय. आम्ही कुठल्या कायद्यानं मिटिंग पर्यंत थांबतो. तोपर्यंत तुम्ही थोडी थांबवा, थांबवा, सगळं थांबवा. म्हणून आलोय आम्ही आमचा वेळ तुम्हाला सांगतोय, आम्हाला माहित आहे कारखाना चालू करायचा माहिती आहे तुम्हाला. दिवस त्याच्या जागा लागते जाहीर करायचे. तुम्ही देताय का लगेच? देत नाही ना. तुम्ही चोरी करताय असं आमचं मत आहे. आम्ही सांगतोय तुम्हाला, हे आमचा नाही का डोळ्या म्हणून ऊस चोरते. मी सांगतोय तरी त्याच्यावर कारवाई आता साहेब मागचं किंवा नाही, तुम्ही काय नव्यानं कारखाना नवीन नाही झालेला, त्याचं लायसन्स तुम्हाला सगळं रूल माहिती आहे. रूल प्रमाणे झाला. आमचं कुठं मान्य आहे बाकीचं काय? तुम्ही कायदेशीर वागाल, तुम्ही बेकायदेशीर वागाल. उद्या नुसतं असं म्हणाल, उद्या आम्ही चालतंय का नुसतं एखाद्या परवाना राज्य शासनाकडे दिला आणि आम्ही दारू विकली चालेल का? विचारा कुठल्या बी अधिकाऱ्याला विचारा. चालतं का? राज्य उत्पादन शुल्क नसतं अर्ज करतो, मला दारूचा परवाना मिळावा, मी काय सुरुवात. कायदा सुव्यवस्था राज्याच्या अनुषंगानं माननीय पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे. आम्ही त्यांना पत्र दिलंय, साहेब आम्ही कायदा सुव्यवस्था राखून आम्ही आमची भूमिका मांडतो. आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडणारच नाही. आम्ही फक्त तुमच्याशी ऑब्जेक्शन घेतोय, संपला विषय. बघा साहेब, बरोबर आहे का? आम्ही तुम्हाला दिसतं कायदा सुव्यवस्था राखायला मदत करतो, कुठेही वाहतूक अडवत नाही. आम्हाला फक्त कारखान्याच्या आतमध्ये जाऊन चर्चेला बघा. तुम्ही थांबवा काळ, तुम्ही 17 तारखेपर्यंत म्हणताना थांबवा, कारण तुम्ही आता बेकायदेशीर कायदा काय सांगतो मला सांगा साहेब. कसं आहे, ही जी धंदा करणारी पोर आहे, वाहन मालक आहे, ही शेतकऱ्याचीच पोर आहे. त्यांचं ₹500 घेतल्याशिवाय बाहेर निघत नाही. त्याचा दर ठरवला नाही, वाहतुकीचा दर ठरवला. ती शेतकऱ्यांची पोर आहेत का नाही? वाहतुकीचा दर ठरवला का? वाहतुकीचा दर ठरवला का तुम्ही? मग का ठरवला? त्यांना मी सांगा की असं तुमचा पगार न ठरता तुम्ही काम करताय का? 2 मिनिटं ऐका. तुमचा पगार न ठरता तुम्ही काम करताय का? ऐका माझं 2 मिनिटं. मी काय म्हणतो ते तर ऐका. ही जी पोरं शेतकऱ्याची आहे, धंदा करते, तिने टोळ्या आणल्या, इन्व्हेस्टमेंट केली. मग समजा ती जर अडचणीत आली, त्यांची घरदार आज विकायची वेळ आली, मग तिने यंत्रणा आणल्यावर बसून ठेवू शकत नाही ना. तुम्ही जबाबदारी घ्या ना. 18 महिने आम्ही इन्व्हेस्टमेंट करतो. 18 महिने आमचं घर जळलं तर जळू द्या. मग तुम्ही आजपर्यंत जिल्ह्यात धरणेश्वरला चांगला दर दिलाय का? 18 महिन्याचा शेलका ऊस घेऊन येत आहे. खोडवा निडवा तुम्ही बाजूला बेगता शेलका ऊस
जिल्ह्यात तुमचा का फक्त पावसाळा आहे करायला तुम्ही बेदरी सोबत कशाला सांगता जिल्ह्यात कलेक्टरचा अहवाल आम्हाला देऊ नका. बाकी विषय सोडून द्या. आम्ही ऐका तुम्ही पुढल्या अर्ज नाही कुठली निवेदन तुम्ही परवानगी मागताय निवेदन पोलीस प्रशासनाला बी निवेदन दिलंय कायदा सुव्यवस्थेचा राखण्याची. नाही थांबत नाही आम्ही तोपर्यंत थांबत नाही आम्ही तोपर्यंत कारखाना 25 दिवस झाला कशासाठी चालू केला आणि कलेक्टर ऑफिसला कुठल्या मीटिंग तर जाहीर होत नाही का बरं काय का की बेशिस्तपणे बोलू नका. कलेक्टर हा मध्यस्थ व्यक्ती आहे. बरं शासनानं जे तुम्हाला ऐकून घ्या की साहेब ऐका कलेक्टर साहेब त्यात पैसे कमी दिले तर तुम्ही देणार का? कृष्णा जेवण गोपूज वर्धनीनं जाहीर केले का नाही साहेब? जिल्ह्यातले काय काय सांगताय तुम्ही का करत नाही काय करत नाही मीटिंग घेऊन चालू करायला पाहिजे. त्या मीटिंग मध्ये सांगतायत आम्हाला की आम्ही 3300 दिलाय संपला विषय. तसं तुम्ही आज सांगा आम्हाला. तुम्ही मॅनेजमेंटच्या बिगर परवानगीनंच गाळप चालू केलंय का? मीटिंग झाली का नाही? आम्ही जर निर्णय देऊ शकत नसेल तर जो निर्णय समाधिकारी आहे त्यांना इथं बोलवा. आम्ही इथं हलणार नाही जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत. पण तुमच्याकडे रोल काय आहे मला सांगा. तुमचा परिचय सांगा म्हणजे आम्हाला तुम्ही कोण आहात कोण आहे परिचय आपला सांगा आम्हाला. व्यवस्थित सांगा आम्ही व्यवस्थित बोलतोय. ऐका आम्ही कणसे साहेब 2 मिनिट ऐका कणसे साहेब क्षीरसागर साहेबांना येऊन भेटून कारखाना 2 दिवस चालवायच्या आधी 1 तारखेच्या आधी तोंडी सूचना केली होती की तुम्ही विना परवाना गाळप परवाना कारखाना चालू करा. दर जाहीर केल्याशिवाय तुम्ही करू नका. कायदा तसा सांगतो आणि तुम्ही मंत्री महोदय तुमचे आहेत तुम्ही तरी कायदा पाळा म्हणजे जिल्ह्यात शिस्त लागेल. तुम्हाला 20 दिवसापूर्वी तोंडी लेखी रेकॉर्डेड आहे माझ्याकडे ते सगळं सूचना करून तुम्ही पाळलेली नाही. पोलीस प्रशासनाला कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आम्ही पत्र दिलेलं आहे. आम्ही कायदा सुव्यवस्था राखून हे आंदोलन करणार आहे. तुम्ही मात्र दराच्या बाबतीतली भूमिका घ्या. आम्ही कुणालाही काय त्रास देणार नाही. त्यामुळे पोलिसांचे काय ऑब्जेक्शन असायचे करणार. दुसरी गोष्ट जर पोलिसांचं म्हणणं असेल तुम्ही विनाकारण त्रास देताय तर तुम्ही सुद्धा चुकीची मुलं टाकत आहात. तुम्ही 20 दिवस दर जाहीर न करता कारखाना चालू ठेवला या मुद्द्यावर तुम्ही बोला. मीटिंग कलेक्टर काय उत्तर मला काय आमच्या 15 दिवस ज्यावेळेला 20 दिवस ज्यावेळेला वावरात ऊस घेऊन येतो तेव्हा कलेक्टर काय भूमिका घेतात का? आता 4 कारखान्यांनी जाहीर केलं ना मला सांगा. मग तुम्हाला कशाला कलेक्टरची मीटिंग पाहिजे? 20 दिवस त्यांनी साहेब आमची फक्त रास्त मागणी आहे की त्यांनी नियमामध्ये बसवून जे काही शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे दर जाहीर करावा. वाहतूक सुरळीत चालू राहील. आम्ही काही अडचण आणणार नाही. अडेल तट्टूपणाची भूमिका घेतली तरी मात्र उग्र आंदोलन या ठिकाणी होणार. त्याला पूर्णपणे जबाबदार पोलीस प्रशासन असेल. तुम्ही 100 रुपये कमी दिले 111 रुपये कमी दिले. तुम्ही जे मगाशी म्हणलं नाही की जिल्ह्यात आम्ही 60 रुपये तुम्ही जिल्ह्याचं सांगू नका. कारखान्याचे मालक राज्याचे नेते त्यांनी या राज्याला आदर्श घालून द्यावा आणि राज्याला अग्रेसर द्यावा. तुम्ही जिल्ह्याचं कौतुक आम्हाला सांगू नका. बाकीच्या जिल्ह्यातल्या कारखान्यांनी आठवडा झाला दर जाहीर केला. तुम्ही का नाही केला अजून दर जाहीर? सगळ्या जिल्ह्यात आपली पेपरपी चांगली लागली पाहिजे. याचं कारण असं आहे की आपण कुठलाही गबाळा ऊस आणत नाही. शेलका ऊस आणतो एफआरपी आपली चांगलीच पाहिजे. मग असं काय म्हणतं एफआरपी म्हणजे तुम्ही रिकवरी कुठेतरी घोटाळा करत जातात असं त्याचा अर्थ होतो. आणि पेपरला तुम्ही 9 साईड प्रॉब्लेम काय होत आहे? कलेक्टर साहेबांच्या मिटिंगवर आमचा का भरोसा राहिला नाही? हंगाम चालवून किती दिवस झाले बघा. गेल्या वर्षी प्रशासनानं एक सोडून 2 मिटिंग घेतल्या. बरोबर आहे का? पहिला आपल्या मिटिंगला फिसकट कधी चर्चेला आम्ही आलो नव्हतो. आज यावेळेला प्रशासनानं डिलेपणा केला. वन साईड एका साईडला तुम्ही मंत्रिमंडळ एका बाजूला असलं की ते कलेक्टर साहेब त्यांच्या ऐकण्यात असतील त्यामुळे नसेल घेतली मिटिंग. पण कलेक्टर साहेबांच्याकडे आपला वाद मिटत नसला तर वाद काय आहे? तुम्हाला ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत महाराष्ट्र शासनानं त्याच्याप्रमाणे तुम्ही वागत नाही. एवढंच भांडण आहे. भांडण काय आहे? तुम्ही जर तुमचे गेल्या वर्षी प्रश्न विचारला होता तुमच्या कारखान्याच्या बाबतीत की तुमची रिकव्हरी दाखवली 8 रिकव्हरीला जर 3200 रुपये दर देता येतो तर 12.5 रिकव्हरीला दर किती पाहिजे? मग 4,500 रुपये दर पाहिजे. तुमच्याच कॅल्क्युलेशन बघा. तुमच्या 8 आमचं ऑब्जेक्शन आज तागाची 1 वर्ष होऊन गेलं अद्याप उत्तरच नाही. ते काय म्हणले लेखा परीक्षक तुम्हाला
उत्तर देतील. येणं बंधनकारक आहे का नाही? वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं तुम्ही या बाकीच्या टेक्निकल गोष्टी पाडेगावने एक बूथ संशोधन केलाय, 15 रिकव्हरी काढली आहे, तुमची 8 आहे. कुणावर आम्ही ऑब्जेक्शन दाखल करायचं सांगा. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही रिपोर्टचा मुद्दा काढला, हे सगळं गव्हर्न कोण करते? VSIची टीम. आम्ही करत नाही. ते ज्यावेळेस आम्हाला सांगतात तुमची रिकव्हरी एवढी बसली, आम्हाला दैनंदिन रिपोर्ट त्यांना रोजच्या रोज द्यावा लागतो. त्याच्यावरती कोण आहे? कोण तुमचं VSI करते, आम्ही करत तुम्ही नाही. द्यायचा का नाही? केमिकल तुमची टेक्निकल गोष्टीसाठी आमचे एक्सपर्ट घेऊन आम्ही नंतर येतो तुमच्याकडे. आपण निवांत बसू. आमचा मुद्दा फक्त एवढाच आहे. आता मुद्दा एकच आहे की तुम्ही कारखाना चालू करताना 15 दिवस आधी 2 दैनिकांमध्ये तुमचा जो काय दर असेल, तुम्ही 3000 दर करा, आमची काही तक्रार नाही. तुमचा जो काय दर असेल तो तुम्ही जाहीर करणं क्रमवार आहे. कायद्यानं गाईडलाईन दिल्यात का नाही? तो तुम्ही कायदा तुडवून हे सगळं चालवताय, हे मान्य आहे का तुम्हाला? का नाही तेवढं सांगा फक्त. मागचं काढू नका, काय मागचं काढू नका, आमचं बोला. प्रेझेंटमध्ये बोला तुम्ही, इतिहास काढू नका. मीटिंग मध्ये चांगला जर दिला तुम्ही काय दिला म्हणून काय देताय का? 3700 रुपये करताय का? घोषणा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3700 रुपये दर झालाय. या पत्र 3700 रुपयाचं आम्ही जातो आता. 3700 रुपयाचं पत्र द्यावं त्याने आम्ही जातो. काय नको करता. आमचं काय अडचण नाही साहेब. आमचं पत्र द्यावं. पत्र मीटिंगची गरजच नाही हो. तुम्हाला गाईडलाईन केलेली आपण आहे. असं बरं का अध्यक्ष, असं कुठं ऍक्ट मध्ये लिहिलंय का की प्रत्येक वेळेस दर ठरवायच्या आधी कलेक्टरनं सगळ्यांना बोलवून दर ठरवावा? कलेक्टर हे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी आहेत. जर शेतकऱ्यांचा, संघटनांचा, कारखान्याचा नाही जमला विषय, तर कलेक्टर डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम आहे ते. कलेक्टरचा आम्हाला सांगू नका. मॅनेजमेंट वर जर ते सदस्य असले का कलेक्टर पाणी बाजा आला होता का आमच्या उसाला? काय सांगताय? कलेक्टर सांगेल तेव्हा दर देऊ म्हणून. काय संबंध आहे आम्हाला कलेक्टरचा? पत्र नाही कलेक्टरच्या मीटिंगचा आणि का विश्वास ठेवावा? तुम्हाला एक अध्यक्ष पत्र कलेक्टरच्या मीटिंगचं कसा विश्वास टाकायचा? पवार साहेब, निर्णयक्षम अधिकारी बोलवा. जो कोण निर्णय देणार कायदा सुव्यवस्था जीवनशैलीसाठी ज्या पद्धतीने पत्र दिलं त्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था राखून आंदोलन केलं नाही. त्या बाबतीत आम्ही तुम्हाला शब्द देतो, कुठलाही गोंधळ होणार नाही. जोपर्यंत त्यांची हायर अथॉरिटी येत नाही तोपर्यंत, नसेल तर आम्हाला पण कारखान्यामध्ये चर्चा जाऊन बसू द्या. आम्हाला दिवसपर्यंत आमचं काही म्हणणं नाही. जे कोणी त्यांच्या हायर अथॉरिटी त्यांच्यापेक्षा जाऊन बसू द्या. आम्हाला काय तक्रार नाही. काय बरोबर आहे का? काय आंदोलन करायचं काय नाही. चला आपलं कारखान्यात जाऊन बसू. कारखान्यात जाऊ द्या. शेतकऱ्यांसाठीच कारखाना आहे ना. कारखाना शेतकऱ्यांसाठी काय विचार पण करणार नाही. साहेब हा शब्द आहे आमचा जीवन सांगू नका तुम्ही आता. त्यांच्या मार्गाने आम्ही कशासाठी चांगलं एवढं सगळं काय केलं? अध्यक्ष तुम्ही असं बोलला एवढं सगळे वाहतूकदार जी कुठली आहे ती भागातली ऐकून घ्या मला. तुमचा जो निर्णय आहे तो व्यवस्थापनामार्फत कळू त्याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्या. 1 तारखेला शेती अधिकाऱ्यांशी बोललो होतो. त्याची जबाबदारी नव्हती का? व्यवस्थापन म्हणजे कोण? आमची जी डायरेक्टर बॉडी वगैरे व्यवस्थापन आहे कोण आहे? बोलवा इथं डायरेक्ट. शेतकरी मोकळा नाही तर रोज याला दारात तुमच्या. कारखाना शेतकऱ्यांच्या जीवावर चालतोय, लक्षात घ्या. तुम्ही सांगू नका मीटिंग होईल मग कोणतरी डायरेक्टर बॉडी येईल तसं सांगू नका. पवार साहेब ऐका, हा तुमचं आमचं काय भांडावरचं भांडण नाही, तत्वांचं भांडण. बरोबर आहे, तत्वांचं. आम्ही तेच सांगतोय. ऐका आम्ही एवढा जर्नेश्वरवर विश्वास आहे एवढं सगळं सांगू नका. चुकीचं बोलू नका. जेवढं पाहुणा बडकवेल असं बोलू नका. ऐका कारखाना भूमिपुत्रांचा कारखाना टाकून तुम्ही विश्वासाच्या भूषण करताय. भूमिपुत्रांचं रक्त पिऊन, भूमिपुत्रांचं रक्त पिऊन आम्ही सगळे शेतकरी आहे का इथं पाकिट घेऊन आलो नाही, लक्षात घ्या. सभासदांचा कारखाना ताकदीच्या जोरावर कारखान्याला येतो आणि आमची जबाबदारी विचारणं, लक्षात घ्या. तुम्ही बी त्यात नाही. तुम्ही बी भूमिपुत्र, तुम्ही बी आहे. उगाच कशाला वाजवतो. विषय अंतर होईल असलं काहीतरी बोलू नका साहेब. मुद्दा आमचा आम्ही एकच तुम्हाला आहे. एवढं दर जाहीर करा नाहीतर आम्हाला आत येऊन बसू द्या.
J1 शुगर कृष्णा शुगरनं परवा दिवशी पत्र दिलं, काल दर जाहीर झाला. तुम्ही त्या पद्धतीने हालचाल करा. तुमची जी मागणी मग तेच ना तुमचं जे विषय आहे मागणी त्या- मांडलेला महिना झाला. काय विषय? काय केलं तुम्ही ते कारखाना मागणी? चालू करताना या पाठीवर काम केलं का? 20 दिवस काय केलं तुम्ही? ठीक आहे ना, आता झालंय झालं अहो, हे झालंय महाराष्ट्राची राख रांगोळी केली तुम्ही. झालंय एवढं कसं कारखाना हंगाम रात्र महिना काढतोय आम्ही तिथं. 2 मिनिटं निर्णय होणार नाही. शेतामध्ये काय सांगताय तुम्ही? झालंय तुम्ही 2 मिनिटं नाही होणार. ऐका आतापर्यंत एवढ्या नाही, आमचा विश्वास नाही. टोळीवाल्याचं पैसे ठरवलं का? कारखाना चालू व्हायच्या अगोदर त्याला किती तुटणी देणार हे ठरलं का? वाहतूकवाल्याचं पैसे ठरलं का? ज्या मालकाच्या जीवावर हे कारखाना चालतो त्याचं पैसे का ठरवलं नाही? तुम्ही बाकीच्या जो चालतोय का मग त्याला उद्या सांगा तुमचा पगार ठरलाय का, तर तुम्ही कामाला याल. नाहीतर तुमचे जगदाळे साहेब सोडून पळून गेले. प्रमोशन होत नाही 10 वर्ष 15 वर्ष एकाच जागेवर आहे म्हणून गेले का नाही? मग आता काय विषय नाही, तुमचा पगार ठरला म्हणून तुम्ही मानताय. काय सांगताय? तुम्ही बिनपगारी काम करा बरं, की तुम्हाला जीव कसं पाहिजे तेव्हा पैसे. ऐका, यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आपण ठिया मांडू. आपण कुठलीही तोडफोड करायची नाही, कुठलंही आंदोलन काय आपण जायचं तिथं वाट बघत बसायचं. त्यांचा निर्णय झाला तर मग माघारी यायचं. त्याच्यापेक्षा वेगळं काही करू शकतो का आपण? हे ऐका की कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून बरं का सर, जर तुम्ही आता प्रशासकीय अधिकारी आहे, फंडामेंटल राईट आहे आमचा, शांततेच्या मार्गाने आम्ही एकत्र येऊ शकतो, आमच्या मागण्या मान्य करू शकताय का तुम्ही? नाही लवकर तर आम्हाला एक ठिकाणी बसू द्या शांततेच्या मार्गाने. आम्ही कुठला हत्यार घेऊन आलो नाही, आम्हाला कुठला विध्वंस या ठिकाणी करायचं नाही. शांततेच्या संयमाच्या मागण्या मान्य करण्यासाठी तुम्ही इथं प्रशासन म्हणून मीडिएटरची भूमिका घेतली पाहिजे. आणि कुठले संविधानाच्या बाहेर कुठली मागणी इथंच बसा, इथं बसतो. या देशामध्ये संचार आणि भाषण करण्याचं, एकत्र येण्याचं, आपल्या मागण्या मान्य करण्याचा प्रत्येक नागरिकाला हक्क आणि अधिकार दिलाय फंडामेंटल राईट म्हणून. तो जर अधिकारच आमचा तुम्हाला मान्य नसला तर तसं सांगा. संघटनेला बाकीच्या पण गोष्टी करता येतात, पण आमची पहिल्यांदा विनंती आहे तुमच्याकडं एक तुम्ही आमचं जे वाजलेला काय आहे, ते 2-3 मान्य करा. तासांचा अवधी आहे. डायरेक्ट लोकांबरोबर टेलिफोनिक कन्व्हर्सेशन चर्चा करा, कलेक्टर साहेबांच्या बरोबर चर्चा करा आणि काहीतरी पत्र आपल्या ताब्यात निर्णयक्षम द्या. माणूस तेव्हा समोर काय आला. नाही, एवढा दर आम्ही देऊ, संपला विषय. तुम्ही घोषणा नंतर करा, काय आमची तक्रार नाही. आता ह्याच्यापेक्षा वेगळं काय आम्ही तुम्हाला सवलत देऊ शकत नाही, कारण तुम्ही म्हणता निवेदन दिलं पाहिजे. निवेदनावर महिना झाला आता निवेदन देऊ. कायदा आम्हाला ज्यांना वाटतं त्यांना कायदा सुधारण्यासाठी निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला काय कुठला गोंधळ करायचा नाही. आता तुम्ही आतमध्ये बी जर येऊन देणार नसाल तर म्हणजे मोगलायला लागून गेली. काय अर्थ नाही ना, जाऊया ना आतमध्ये. साहेब, आम्हाला तेवढी आतमध्ये जायची. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकाच गट्टे. अरे ऊस आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा. अरे कोण म्हणताय देत नाही, अरे ऊसाचा दर जाहीर करा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा चला काय करायचं ना, आठ अरे या बसायचं. धरण्याचं करायचं का? अरे या धरण्याचं प्रशासनाचं करायचं का? तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी, आमच्या वेदना जाणून घेण्यासाठी सगळे पत्रकार बंधू अतिशय प्रेमापोटी आलेले आहेत, अतिशय निरपेक्ष भावनेने या ठिकाणी आले. त्यांचं सगळ्यात प्रथम मी आभार व्यक्त करतो. सकाळीच सन्मान्य राजू शेट्टी साहेबांचा, पवार साहेबांचा फोन झाला की आज कोल्हापूर भागामध्ये बघतोय आपण रात्रीत 101 यार्डातल्या वाहनांचा संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दर न जाहीर केल्यामुळं किंवा प्रशासनानं सकारात्मक पाठिंबा न दिल्यामुळं ही वाहनं पेटली गेली. शेतकऱ्यांचा आक्रोश त्या ठिकाणी दाखवला गेला. म्हणून कदाचित ही यंत्रणा एवढी सजग झाली असली तरी गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री मेल्या विना मड्याला आता उपाय नाही. ज्यांच्याकडे न्याय मागायचा ते प्रशासन या प्रस्थापितांची बाजू घेऊन आमच्या समोर येऊन आम्हालाच अडवतंय. ज्यांनी आम्हाला मायेचा आधार दिला पाहिजे, थोडासा आम्हाला पांघरून घालायला पाहिजे, ते म्हणतायत बाहेर गेटच्या तिकडे लांब बसा. ज्यांच्या घामातून, ज्यांच्या रक्तातून हा कारखाना उभा राहिला त्या भूमिपुत्रांनी, मगाशी आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, राजू शेळकेंनी, ज्यांच्या जीवावर कारखाना उभा राहिला त्याच भूमिपुत्रांना आज जर तुम्ही पायदळी तुडवण्याची भाषा करत असाल तर मात्र हा शेतकरी शांत बसणार नाही. आणि म्हणून माझं प्रशासनाला विनंती आहे, पोलीसवाले सगळे साहेब, जगदाळे साहेब, तुमच्या खांद्यावर लागलेल्या चांदण्याला देखील घामाचा वास येत असेल, त्या चांदण्या काही कुठल्या कारखान्यामध्ये गाळून तिकडे तुम्हाला मिळालेल्या नाहीत. आणि ज्या संविधानानं तुम्हाला ही वर्दी दिली त्या संविधानानं फंडामेंटल राईट मध्ये सांगितलेलं आहे की या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा अधिकार मागण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा अधिकार आहे. शांतपणे संयमानं आम्ही आमच्या रास्त मागण्या घेऊन आलो. प्रशासन आमच्यावर दाटी करताय.
बळजबरी करताय, बाहेर थांबा, उग्र आंदोलनाला वळण लावू नका, हिंसा करू नका. अरे ज्यांनी महिना झाला या कारखाना इलिगली चालू केलाय, कायदा पायदळी तुडवून केलाय, त्यांना तुम्ही विचारला का प्रश्न? बल्लासाहेब कदाचित ते तुमच्या पे स्केलमध्ये येत नसेल किंवा तुमच्या वरिष्ठांच्या कदाचित ते सगळ्या गोष्टी अन्सरेबल असतील, परंतु माझं तुम्हाला नम्रपणे विनंती आहे, तुमच्या खाकीला येणारा घामाचा वास आणि या शेतकऱ्याच्या कष्टातून येणारा घामाचा वास, या वासामध्ये कुठेतरी साम्य आहे. तुमचाही असा 15 भाग कोण जरी शेतकरी असेल आणि त्या शेतकऱ्याविषयी थोडीशी तळमळ मनामध्ये ठेवा आणि मग आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज बनवून लढणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही दांडक्याची भाषा करा. अरे आम्ही काय मागणार? काय हत्यारी घेऊन आम्ही अतिरेकी म्हणून या देशामध्ये आलोय का? आज कारखाना जो जिल्ह्यामध्ये अग्रेसर 20 लाख मेट्रिक टनाचं गाळप करतो, नाही दिला ऊस आम्ही तर काय हेराण गाळचाल का? हा प्रश्न विचारायला आम्ही कारखान्यावर आलो. अरे सांगा आम्हाला बिर्ला वाटा टाटा कुठं आहे रे? सांगा या धनाचा साठा ना आमचा वाटा कुठं आहे रे? याच कारखान्याचे मालक हजारो कोटी रुपयाचा टॅक्स सरकारचा बुडवला, त्यावेळेस तुमच्यामधला प्रशासकीय अधिकारी का नाही जागा झाला? अरे तो आलेला टॅक्स माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या घामातून येतोय. माझा बाप तिकडे दिवसभर राबतोय शेतामध्ये, 18 महिने तिथे घाम गाळतोय, तेव्हा तुमचा कारखान्याची चिमणी पिटत्या. याच्याविषयी आम्हाला प्रश्न विचारताना साहेब तुम्ही सांगितलं मी इथलाच आहे, याच भागातला आहे. आमची तुम्हाला विनंती एवढीच आहे, कारखान्याच्या गेटवर आम्ही ठराविक शेतकरी येऊन जर तासभर रस्ता अडवला तर तुमच्या प्रशासकीय सगळ्या गोष्टीमध्ये अडचण निर्माण होती, कायदा सुव्यवस्थेच्या अडचण निर्माण होत्या. अरे 2 दिवस तिकडे वाहनं रस्त्यावर सगळी लागली होती, कोरेगाव पर्यंत जाम होता, सातारपर्यंत. कुठे गेला होता कायदा तुमचा? आणि मग या देशामध्ये जर न्याय मागणाऱ्यांना तुम्ही पायदळी तुडवणार असाल आणि आरेरावीची भाषा करणार असाल तर या घराघरामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांची भूमी आहे. भगतसिंगासारखं आम्हाला हत्यार हातामध्ये उचलायला वाट पाडू नका ही विनंती करायला आम्ही तुम्हाला आलो. काय सांगताय तुम्ही झाडाखाली बसा बाहेर जाऊन म्हणून? किंवा कारखाना शेतकऱ्यांसाठी आहे, शेतकऱ्यांनी ऊस दिलाय म्हणून कारखान्याचे धुरांडा इथं चालू आहे. साहेब तुमच्या खिशामध्ये येणारा पगार सुद्धा या शेतकऱ्यांच्या खिशातून येतोय. नाही चालला कारखाना तर कुठून जाईल पगार? एवढीच विनंती या ठिकाणी करतोय. तुमची माप काढायला इथं आलेलो नाही, पण तुमच्या मधला सुद्धा शेतकऱ्याचा स्वाभिमान थोडासा जागवा. आणि हिथं आलेल्या शेतकऱ्यांना आमच्या सगळ्या नेते मंडळींना पवार साहेब मागाशी भूमिका मांडत होते, आमच्या राजू शेट्टी भूमिका मांडत होते, जीवन शिर्के आहेत, साळुंके साहेब आहेत, सगळी जाणते ही बघा की धोतर पटकवाली माणसं आहेत, कपडा टिळा लावून माणसं आलेले आहेत. तुम्ही काय सांगताय हिंसा करणार आहेत? मग सगळ्या भगिनी आहेत त्या ठिकाणी पोलीस प्रशासनातल्या. आम्ही कुठल्या अँगलने इकडे हिंसा करण्यासाठी आलेलं दिसतंय का तुम्हाला? मग आम्ही हिंसा केल्यानंतर तुम्ही आमच्यावर कारवाई करणार आहे का? मग आम्हाला आज करणार आहे का? त्याच्यापेक्षा एकच करा, सन्मान्य राजू शेट्टी साहेबांचा मेसेज आहे, जिल्ह्यामध्ये तुलना न करता या कारखान्याचे मालक या देशाच्या संविधानिक पदावर प्रथम नागरिक म्हणून मुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत. आमची अजित पवार साहेबांना विनंती आहे, त्यांनी या राज्यामध्ये एक चांगला पायंडा पाडून द्यावा. तुलनाच करायची आहे तर तिकडे बिदरी कारखान्यासोबत करा, दालमियासोबत करा. इकडे जिल्ह्यामध्ये तुम्ही सांगू नका की यांच्यापेक्षा आम्ही चांगला दिला. तुमचाच कारखाना सोमेश्वर माळेगाव, तुमच्याच भागात महिन्यात हा 3600 रुपये दर दिला. कशासाठी तुम्ही आमची वाहतूक करताय? आमची विनंती आहे, 18 महिन्याचा ऊस तुम्ही शालका ऊस घेऊन येताय, चांगल्या रिकव्हरीचा ऊस आणताय, चांगली किंमत दिली म्हणून आमच्यावर मेहरबानी तुम्ही करत नाही. त्यामुळे तुम्ही 4दा आम्हाला सांगू नका की आम्ही सगळ्यांपेक्षा चांगला दर देतो. तुम्हाला तुलनाच करायची आहे तिकडे कर्नाटकातल्या कारखान्यासोबत तुलना करा ना. स्वतः चेअरमन आहे तुम्ही, मग काय हा दुजाभाव न करता जर्नेश्वर कारखान्याने सध्या आता या घडीला कोण निर्णयक्षम अधिकार असेल तर पुढे यावा. त्यांनी आम्हाला लेखीमध्ये जी काय आहे ते राजू शेट्टी साहेबांच्या मेसेज प्रमाणे या ठिकाणी आमच्या जे काही नेते मंडळ आहेत त्यांना शब्द द्यावा, लेखी स्वरूपामध्ये जी काय विषय आहे तो तुमचा मांडावा आणि दर जाहीर करावा, तरच इथं कारखान्याच्या पुढे टायर चालतील. नाहीतर हे टायर पेटवायला आम्ही कमी करणार नाही, आधीच सांगतोय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकच गट्टी राजू शेट्टी. बोला कोण आले जर्नेश्वर प्रशिक्षणाच्या माध्यमातून? जर्नेश्वर प्रशासनामार्फत आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आता सगळ्यांच्या संदीप सावंत ऑफिस सुपरिटेंडेंट आहे मी इथं सध्या.
आता तुमच्या सगळ्यांच्या भावना आम्ही ऐकलेल्या आहेत. या भावना आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवतो. सध्या आता इथं मॅनेजमेंट व्यवस्थापन वरिष्ठ आमच्या इथे उपस्थित नाही आहेत, पण या भावना आम्ही सर्व आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करतो आणि यातून योग्य तो चांगला निर्णय दरंडेश्वर प्रशासन नेहमी घेत आलेला आहे. इथून पुढेही शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय दरंडेश्वर प्रशासन घेणार असं मी तुम्हाला शब्द देतो. लवकरात लवकर बंद करा साहेब. तुम्ही गाडीत बसून आला होता, आम्ही उन्हामध्ये सगळ्या भावनांचा मी आदर करतोय. मला काय म्हणायचं साहेब, ऐका काय बोलू साहेब. आज सातारा जिल्ह्यामध्ये 2 कारखाने आता ऐका, याच्यावरती निर्णय वरिष्ठ लेवलला 1-2 होणार आहे. तुम्ही 3,000 रुपये जाहीर करा. कमी जाहीर कोणाला तरी वरती तुमच्या भावना कळवाव्या लागणार आहेत. ऐका, 4 दिवसात अमेरिकेत असलं तरी फोनवर बघू नका. निरीक्षण अधिकारी कोण असतात त्यांना पाठवून द्या. आता इथे सध्या पोहोचवल्या जातील ह्याच्यातून निर्णय एकदम तुम्हाला आत्ताच झाला पाहिजे. ते होऊ शकत तुम्हाला मी सांगतो, दर घेतल्याशिवाय इथं जात नाही. काय करायचं ते करा. बरोबर. ही भाषा कुठं आली? ऊस 20 दिवस तुम्ही कारखाना ऊस आमच्या 2-3 दिवसात शुगरपेक्षा आम्ही जादा देणार आहे असं जाहीर करा. निर्णय आमच्या तुम्ही गेल्या